अरे ऐकलंस ना काय बोलली ताई ते? अरे डोळे मोठे नको करूस, कान उघडे ठेव आणि नीट ऐक. परत सांगतो, माझ्या बाबांच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. तुम्ही दोघंही दिसला नाही पाहिजेत मला. घे अगं, घे ना फोन, उचल. जा आता बिंदास अनाथ आश्रमात जा. ज्यांची सेवा करायची आहे त्यांची सेवा कर. बिंदास जा, आता तुला कोणी थांबवणार नाही. बरोबर. मोठ्या सुनबाई, करा तुम्हाला हवे तेवढे परोपकार करा, पण माझ्या नवऱ्याच्या आसपासही फिरकायचं नाही, लांब राहायचं. चल केदार. मी बघते आणि कळवते तुला. या एकच मिनिट. या अंडरवर्ल्ड हादरवून टाकणारी एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. रेव पार्टी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि गुन्हेगारी विश्वातला कुख्यात माफिया गुलाब याची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या भीषण हल्ल्यात गुलाबसह 2 पोलीस अधिकारीही जागीच शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेव पाटीत अटक करण्यात आलेल्या गुलाब याची कस्टडी नुकतीच सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. पहाटेच्या वेळी सीबीआय टीम आणि कडक पोलीस बंदोबस्तात गुलाबला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होते. मात्र वाटेतच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या हाय सिक्युरिटी व्हॅनवर अचानकपणे बेधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्याचा मुख्य उद्देश कुख्यात माफिया गुलाब त्याचा काटा काढणे हाच होता, हे आता स्पष्ट झालं आहे. असं कसं होऊ शकतं? त्याला पहाटे त्याची कस्टडी आपण सीबीआय कडे देणार आहोत हे कुणालाच माहित नव्हतं. मग कशी काय टीप लागली त्यांना? गुलाबची कस्टडी सीबीआयला जाणार आहे हे त्याच्या वरच्या व्यक्तीला कळलं असणार, म्हणून त्यांनी त्याचे सगळे नेटवर्क्स अलर्ट केले. पण अशाने आपण पुन्हा तिथेच येऊन थांबलोय जिथनं आपण सुरुवात केली होती. आता मी आईच्या गुन्हेगारापर्यंत कशी पोहोचणार आहे? मला वाटते गुलाब ज्याचा प्यादा होता त्याचं सत्य समोर येऊ नये म्हणून त्यानेच गुलाबवर हल्ला केला असेल. पण गुलाबचं जिवंत राहणं हे कोणासाठी धोकादायक होतं? कोण असेल हल्ला करणारा? करणारा की करणारी? मी फक्त एक प्यादा होतो आणि आजही एक प्यादा आहे, पण माझ्या वरती एक व्यक्ती आहे जी अजूनही मोकाट फिरत आहे. हे गुन्हेगारी जग जो चालवत आहे, ज्याच्या तालावर हे सगळं चाललंय ना, तो अजूनही बाहेर आहे. अरे काय चाललंय हे आता? कुठल्याच गोष्टींचा उलगडा होणार नाही, म्हणजे सगळे प्रश्न अनुत्तरित जैसे थे. ह्याचा मृत्यू झाला म्हणजे सत्य आता कोणासमोरच येणार नाही. ह्या सगळ्या मागे कोणाचा तरी काहीतरी फायदा असणार आहे नक्की. गुलाब जर फक्त प्यादा होता तर ह्या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे? ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर. कधी झडप घालेल ना सांगता येणार नाही. तो म्हणाला होता आजूबाजूला मृत्यूचं सावट आहे. कोण आहे ती व्यक्ती जी जी हे सगळं घडवून आणतीये पण आपल्यापैकी कोणालाच कळत नाहीये? ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे पण तरी सुद्धा आपल्या नजरेला दिसत नाहीये. गुलाब के खून के पीछे का रहस्य. गुलाबच्या खुनामागचं रहस्य आता येणं सगळ्यांसमोर. हे काय आहे? ही बातमी आहे का काय आहे? बातमी नाही, स्पर्धा आहे ही सगळ्यांची. आम्हाला कसं सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आहे जगाला दाखवायचंय फक्त, बाकी काही नाही. खरं काय आहे ते कोणाला समजून घ्यायचं नाही, मुळाशी कोणाला जायचं नाही. या बातम्या आहेत का? मॅम, आपण गुलाबच्या मृत्यूची बातमी दिली आहे पण त्याचं कारण काय सांगणार होता? पण आपल्याला काही माहिती नाहीये, त्याच्यामुळे आपण ह्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. इट इज अनएथिकल अँड आय एम नॉट डुईंग इट. मॅम, पण आपल्या सगळ्या सोर्सेसला विचारून झालंय.
हे न्यूजपेपरवाले किंवा इतर चॅनल्सवाले फक्त हवेत बाण मारतायत. बघा, पहाटे 3 वाजता त्याची कस्टडी सीबीआयला हँडओव्हर झाली आणि तासाभरातच सीबीआयने गुलाबच्या मृत्यूची खबर जाहीर केली. याच्या पलीकडे कोणालाच काहीच माहीत नाहीये. मागच्या वेळेस लोकांनी स्पेशल क्राईम युनिटच्या साधू सरांवर प्रेशर टाकलं म्हणून गुलाबचं नाव तरी बाहेर आलं. पण सीबीआय कडून काही इन्फॉर्मेशन काढणं इज टू टफ मॅम. तू मला प्रॉब्लेम सांगतेस. हे सगळे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत. मला सोल्युशन हवंय. डू यू हॅव एनी सोल्युशन? येस मॅम, मी काही अपडेट मिळतो व बघते, तुम्हाला कळवते मी. प्लीज. हॅलो कमांडर, गुलाबच्या मृत्यूबद्दल काही कळलं? कोण होती ती माणसं? कोण होतं या सगळ्याच्या मागे? काही कळलंय का? नाही बॉस. डिपार्टमेंटमध्ये काही चर्चा? बॉस, डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चौकशी केली. काय आणि कसं घडलंय याबद्दल काहीच कळलं नाही. तिची टीममधली माणसं होती, त्यातलं कोणी जिवंत राहिले? नाही, सगळ्यांना जागीच मारलंय. सिस्टीममध्ये खूप चर्चा आहे. मीडियावाले प्रश्न विचारतायत. या प्रकरणामुळे ना बॉस, डिपार्टमेंटवर खूप जास्त प्रेशर आहे. टेक्नो, बॉस, तुम्ही सांगितलं तेव्हापासून साधू सरांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बट इट्स निगेटिव्ह. पण कुठे असतील, काही कल्पना? काहीच नाही. काही तासांपूर्वी ना ते गृहमंत्र्यांसोबत होते, एवढं कळलंय. त्यानंतर काहीच अपडेट नाही बॉस. अर्थात हे जे काही घडले त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्या सगळ्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कमांडर, तुम्हाला काहीही कळलं ना, काहीही, तरी मला लगेच सांगा. या सगळ्याच्या पाठीमागे कोण होतं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. येस बॉस. तुझ्यावर जे काही आरोप झाले, तुझा मृत्यू झाला, या सगळ्याच्या पाठीमागे गुलाब आहे असंच वाटत होतं मला इतके वर्ष. आणि म्हणून मी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं. पण त्याने जे काही सांगितलंय ना, त्यानंतर मला या सगळ्याचा शोध पुन्हा एकदा सुरू करावा लागणार आहे. तुझ्या मृत्यू मागे जो कोणी आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दुवा फक्त गुलाब होता. तोही नाहीये आता. आता मला हे सगळं पुन्हा एकदा शून्यातून सुरू करावं लागेल. बॉस, गुलाबच्या जाण्यामुळे अजून एक नुकसान झालंय. युवराज सुटला, त्याच्या विरोधात एकही पुरावा नाही आपल्याकडे. त्याला पण कळलंय बघ. आनंद झालाय त्याला. ओ माय 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 अजय देवगण. आज तुम्हाला अमरीश पुरी बोलीस तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि